चला मित्रांनो, आता आपण प्रिपरेशन्स ऑफ अल्किल हॅलाइड्स म्हणजेच मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केनचं प्रिपरेशन्स पाहणार आहोत. आता तीन मेथड आहे प्रिपरेशनच्या. पहिली मेथड आहे हॅलोजिनेशन्स ऑफ अल्केन्स, ज्यामध्ये आपण हॅलोजन ऍड करणार आहोत अल्केनमध्ये. त्यानंतर ऍडिशन ऑफ हायड्रोहॅलोजिनेशन्स म्हणजे हायड्रोजन हॅलाइड्स अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स म्हणजे अल्कीन, म्हणून बाय ऍडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स टू अल्कीन ऑर ऑलिफिन्स ही दुसरी मेथड आहे. आणि तिसऱ्या मेथड मध्ये फ्रॉम अल्कोहोल पासून अल्कोहोलचा OH ग्रुप आपण हॅलोजन रिप्लेस करून अल्किल हॅलाइड बनवणार आहोत. तर वन बाय वन पहिली मेथड आपण समजून घेऊया. फ्रॉम हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. हॅलोजिनेशन ऑफ अल्केन मध्ये आपण चार प्रकारचे हॅलोजिनेशन्स करणार आहोत. पहिला आहे क्लोरिनेशन्स, दुसरा आहे ब्रोमिनेशन्स, तिसरा आहे आयोडिनेशन्स आणि चौथा आहे फ्लोरिनेशन्स. फ्लोरिनेशन्स हे आपण करत नाही. फ्लोरिनेशन्स मध्ये आपण अल्किल फ्लोराइड प्रिपेअर्ड करत नाही, बिकॉज इट इज हायली एक्सप्लोजिव्ह रिएक्शन्स अँड द साइड प्रोडक्ट HF इज पॉयझनस. म्हणजे हायड्रोफ्लोरिक ऍसिड जो तयार होतो तो पॉयझनस असतो आणि करोजिव्ह नेचरचा असतो. म्हणून आपण तीनच प्रकारचे हॅलोजिनेशन्स पाहणार आहोत. एक क्लोरिनेशन्स जे UV लाईट किंवा HNU च्या प्रेझेन्स मध्ये करतो आपण. दुसरं ब्रोमिनेशन अनहायड्रस AlBr3 या लेविस ऍसिड कॅटॅलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये करतो. आणि तिसरं आयोडिनेशन्स म्हणजे I2 सोबत रिएक्शन्स ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्स मध्ये करतो. HgO मर्क्युरिक ऑक्साइड, HiO3 आयोडिक ऍसिड आणि HNO3 नायट्रिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये. तर सर्वात पहिले आपण क्लोरिनेशन्स वर फोकस करू. क्लोरिनेशन्स ऑफ अल्केन. क्लोरिनेशन्स ऑफ अल्केन जर करायचं असेल तर आपण कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करतो? UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये करतो. UV लाईट त्यालाच आपण डिफ्यूज सनलाईट सुद्धा म्हणतो किंवा HNU च्या प्रेझेन्स मध्ये सुद्धा म्हणू शकतो. आणि म्हणून वेन अल्केन, जेव्हा आपण अल्केनची रिएक्शन्स कोणासोबत करू? क्लोरीन सोबत करू. इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट इन HNU या अल्केन मधले हायड्रोजन रिप्लेस केल्या जात असते. कशानं? क्लोरीननं. आणि सिंपल सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होईल आणि आपल्याला काय भेटल? अल्किल क्लोराइड भेटल. काय भेटल? अल्किल क्लोराइड. तर या रिएक्शन्सला आपण क्लोरिनेशन्स ऑफ अल्केन म्हणत असतो. द रिएक्शन्स इन विच वन ऑर मोर हायड्रोजन ॲटम फ्रॉम अल्केन इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन ॲटम इज कॉल्ड ॲज क्लोरिनेशन्स ऑफ अल्केन. आता ही जी क्लोरिनेशन ऑफ अल्केन आहे यामध्ये आपण जे अल्किल क्लोराइड तयार करणार आहोत, तर इथे बघा आता आपण क्लोरिनेशन्स ऑफ मिथेन करणार आहोत. तर क्लोरिनेशन्स ऑफ मिथेन मध्ये आपण रिएक्शन्स UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये करणार आहोत. तर UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये जेव्हा रिएक्शन्स करू तर सुरुवातीची जी पहिली स्टेप आहे तेव्हा एक हायड्रोजन्स अल्केनचा एका क्लोरीनने रिप्लेस केला जाईल आणि आपल्याला काय भेटल? असा मिथिल क्लोराइड भेटल, मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. त्यानंतर हा सेकंड स्टेप मध्ये वापस हा मिथिल क्लोराइड पुन्हा क्लोरिनेशन्स होईल याचं UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये. आपण HNU बी दाखवू शकतो. तर पुन्हा एक हायड्रोजन रिप्लेस केला जाईल एका क्लोरीन ॲटम्सनं आणि आपल्याला डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज भेटून जाईल. कशाचा? मिथेनचा. तसंच थर्ड स्टेप मध्ये आपण हा जो डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज आहे त्याचा वापस क्लोरिनेशन्स होतो आणि हे सुद्धा HNU च्या प्रेझेन्स मध्ये म्हणजे लाईटच्या प्रेझेन्स मध्येच. आणि पुन्हा एक हायड्रोजन रिप्लेस केला जाईल आणि आपल्याला ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन म्हणजे मिथेन क्लोरोफॉर्म भेटल. पुन्हा हा फोर्थ स्टेप मध्ये क्लोरोफॉर्म काय करल? पुन्हा याचं क्लोरिनेशन्स होईल कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये. आणि पुन्हा याचा एक हायड्रोजन्स रिप्लेस केला जाईल आणि क्लोरीन ॲटमनं आणि आपल्याला कार्बन टेट्राक्लोराइड असं भेटल. त्याच्यामुळं आपण जर ही रिएक्शन्स करतो म्हटलं तर आपल्याला मिक्सचर ऑफ मोनो, डाय, ट्राय आणि टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स भेटतात. त्याच्यामुळे ही बेटर मेथड नाही आहे की फक्त अल्किल हॅलाइड जर तयार करायचं असेल म्हणजे मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन, तर ही एक म्हणजे बेटर मेथड नाही आहे. त्याच्यामुळं आपल्याला जर फक्त मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन तयार करायचं असेल तर आपल्याला काय कंडिशन्स अप्लाय करावं लागेल हे समजून घ्यायचं आहे. म्हणून एक क्वेश्चन दिसते इथे आपल्याला, एक्सप्लेन वाय हॅलोजिनेशन ऑफ अल्केन इज नॉट अ गुड मेथड फॉर प्रिपरेशन्स ऑफ अल्किल हॅलाइड्स. त्याचं कारण असं आहे की अल्किल हॅलाइड सिंगल न भेटता मोनो, डाय, ट्राय, टेट्रा असं मिक्सचर भेटते आणि यांना एकमेकांपासून सेपरेट करणं अतिशय डिफिकल्ट आहे. आणि म्हणूनच आपण हॅलोजिनेशन ही चांगली मेथड नाही म्हणतो कशाचं? प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड साठी. त्याच्यासाठी आपल्याला जर अल्किल हॅलाइड तयार करायचं असेल तर कंडिशन्स अप्लाय करावं लागतात.
तर ते आपण समोर समजूनच घेणार आहोत. म्हणून द हॅलोजिनेशन ऑफ अल्केन इज अ नॉट गुड मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स in laboratory because the mixture of different isomers, that is mono, di, tri and tetrahalogen derivatives are obtained, which is very difficult to separate. ज्यांना सेपरेट करणे एकमेकांपासून काय खूप डिफिकल्ट आहे. आणि that's why the halogenation of alkane is not a good method for preparation of monohalogen derivatives of alkane or अल्किल हॅलाइड. आता समोर आपण एक एक एक्झाम्पल वाढून घेऊ. आता सपोज जर आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मध्ये एक्सेस ऑफ आपण जर काय घेतलं असतं, इथे क्लोरीन हा एक्सेस मध्ये घेतला तर मेन प्रॉडक्ट आपला कोणता राहणार आहे, कार्बन टेट्राक्लोराइड हा मेजर प्रॉडक्ट असेल, बरोबर आहे. आणि जर तुम्ही आता उलट केलं म्हणजे अल्केन एक्सेस मध्ये घेतला, जर अल्केन जर कशातनी घेतला तुम्ही एक्सेस मध्ये घेतला तर तुम्हाला मोस्ट अबंडंट काय भेटणार आहे, अल्किल हॅलाइड बेटर. आणि म्हणून आपण जेव्हा हॅलोजिनेशन्स करतो किंवा क्लोरिनेशन्स वगैरे करतो तर कशाचं प्रमाण एक्सेस घेतो, अल्केनचं प्रमाण एक्सेस घेतो. जसं इथे एक्झाम्पल मध्ये आपण इथेन घेतलं, एक्सेस ऑफ इथेनची रिएक्शन जर क्लोरीन सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ युव्ही लाईट, काय होणार आहे, इथचा एक क्लोरीनच्या हायड्रोजन्सला रिप्लेस करल आणि आपल्याला काय भेटल, इथिल क्लोराइड भेटल. अशा प्रकारे तर अशा प्रकारे जर आपल्याला मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन किंवा अल्किल हॅलाइड जर तयार करायचं असेल तर आपण एक्सेस ऑफ अल्केन घेत असतो. त्यानंतर आता 2 कार्बनवाला झाला, आता आपण 3 कार्बनवाल्या अल्केनवर येऊ. आता 3 कार्बनवाला अल्केनच्या जेव्हा रिएक्शन्स करू तर तिथे आपल्याला 2 प्रकारचे प्रॉडक्ट भेटू शकतात क्लोरिनेशन्स केल्यावर. जसं आपण उदाहरण घेणार आहोत, इथे प्रोपेन घेऊ आपण. तर प्रोपेन जर घेतलं आपण आणि प्रोपेनचं क्लोरिनेशन्स आपण लाईटच्या प्रेझेन्स मध्ये केलं तर आपल्याला 2 प्रकारचे प्रॉडक्ट भेटेल, कारण इथे एक प्रायमरी हायड्रोजन्स, हे 2 प्रायमरी हायड्रोजन्स आहे आणि हा मधातला सेकंडरी हायड्रोजन्स आहे. जर आपण प्रायमरी हायड्रोजन जर क्लोरीनने रिप्लेस केला तर आपल्याला काय भेटल, एन प्रोपिल क्लोराइड भेटल, पण याचं पर्सेंटेज तुम्हाला दिसते 45%. त्यानंतर जो सेकंडरी टाईपचा हायड्रोजन जर रिप्लेस केला तर आपल्याला सेकंडरी प्रोपिल क्लोराइड भेटल आणि ज्याचं पर्सेंटेज आपल्याला 55% भेटते, बरोबर आहे. आता यातला मेजर प्रॉडक्ट आणि मायनर प्रॉडक्ट ओळखायचा आहे. तर ऍक्च्युली फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आहे आणि त्याच्यामुळे रिएक्टिव्हिटी ऑर्डर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की टर्शरी हायड्रोजन हा प्रिफरन्शियली रिप्लेस होतो. ही 5 टाइम्स फास्टर रिएक्शन होते रिएक्टिव्हिटी नुसार. त्याच्यानंतर सेकंडरी हायड्रोजन असेल तर तो 3.8 टाइम फास्टर रिप्लेस केला जाईल आणि जर तो प्रायमरी हायड्रोजन असेल तर तो 1 टाइम्सच राहील कंपॅरेटिव्हली आपण जे सांगून राहिलो ते. आणि त्याच्यामुळे हे जे प्रपोर्शन आहे 45% 55% हे आपण त्याच्यावर कॅल्क्युलेट करत असतो. त्याच्यामुळं क्लोरिनेशन्स करत असताना जे प्रॉडक्ट भेटतात त्यातला मेजर कोणता आणि मायनर कोणता हे 2 फॅक्टरवर ठरवले जात असते. एक रिएक्टिव्हिटी ऑफ क्लोरीन आणि दुसरं सिलेक्टिव्हिटी ऑफ क्लोरीन. ज्याची रिएक्टिव्हिटी जास्त असते त्याची सिलेक्टिव्हिटी काय असणार आहे, कमी राहणार आहे. तर त्याच्यामुळे सिलेक्टिव्हिटी ऑफ क्लोरीन आणि रिएक्टिव्हिटी ऑफ क्लोरीनवर आपण मेजर आणि मायनर प्रॉडक्ट डिसाईड करत असतो. तिथे एक फॉर्म्युला दाखवतो मी तुम्हाला की हे कसं काय आलेलं आहे, 45% आणि 55%. आता आपल्याला माहिती आहे की इथे प्रायमरी हायड्रोजन 6 आहेत आणि सेकंडरी हायड्रोजन्स 2च आहेत. बघा इथे सेकंडरी हायड्रोजन्स आपले किती आहेत, 2 आहेत आणि ज्याचा ऍक्च्युअली रिएक्टिव्हिटी रेशो असतो 3.8, म्हणजे याची प्रपोर्शन 7.6 आहे टोटल अमाऊंट मध्ये. आणि त्याच्यानंतर जर आपण प्रायमरी हायड्रोजन्स पाहिले तर प्रायमरी हायड्रोजन्स किती आहेत, 6 प्रायमरी हायड्रोजन्स आपल्या फॉर्म्युल्यात आहे आणि त्याचा रिएक्टिव्हिटी ऑर्डर जी आहे ती 1 आहे. त्याच्यामुळे आपण इक्वल टू 6 करतो. त्याच्यामुळे टोटल प्रपोर्शन प्रायमरी आणि सेकंडरी हायड्रोजन ॲटमचं हे सेकंडरीचं आहे एवढं आणि प्रायमरीचं हे टोटल प्रपोर्शन घेतो आपण 13.6. आता आपल्याला कोणाचं पर्सेंटेज म्हणजे कोणाची सिलेक्टिव्हिटी किती असेल, प्रायमरी मध्ये क्लोरिनेशन होण्याची शक्यता आणि सेकंडरी मध्ये क्लोरिनेशन होण्याची शक्यता किती असेल ते या फॉर्म्युल्यावरून आपण काढत असतो. जसं मी आता सेकंडरी साठी काढतो, इथे बघा पहिल्या ह्याच्यातनी पर्सेंटेज ऑफ क्लोरिनेशन्स इन ऍट सेकंडरी हायड्रोजन ॲटम. सेकंडरी हायड्रोजन ॲटमवर किती पर्सेंट क्लोरिनेशन होते हे जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर प्रपोर्शन ऑफ सेकंडरी हायड्रोजन इंटू 100. प्रपोर्शन ऑफ सेकंडरी हायड्रोजन्स किती आहे आपलं 7.6 आणि टोटल नंबर ऑफ टोटल प्रपोर्शन्स किती आहे आपलं 13.6. म्हणून आता आपण इथे घेतो की 7.6
हे याचं टोटल प्रपोर्शन आहे सेकंडरी हायड्रोजनचं इंटू 100 डिवायडेड बाय टोटल प्रपोर्शन्स प्रायमरी आणि सेकंडरीचं. आणि हे जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला 55% येते अप्रॉक्सिमेटली. आणि म्हणून हा सेकंडरी वाला प्रॉडक्ट जो आहे तो इथं 55% प्रपोर्शन मध्ये भेटतो. आता प्रायमरी हायड्रोजनवर पाहू आपण सेकंड याच्यात. तर प्रायमरी हायड्रोजनचं किती प्रपोर्शन असेल, तर प्रपोर्शन ऑफ प्रायमरी हायड्रोजन्स इंटू 100 डिवायडेड बाय टोटल प्रपोर्शन ऑफ प्रायमरी अँड म्हणजे ऑल हायड्रोजन ॲटम्स. तर हे टोटल प्रपोर्शन पैकी प्रायमरीचं किती प्रपोर्शन आहे 6 हायड्रोजन असल्यामुळं, म्हणून आपण इथे काय करणार आहोत 6 इंटू 100 डिवायडेड बाय 13.6. आणि त्याच्यामुळे याचं जर आन्सर सॉल्व्ह केलं तर आपल्याला 45% येते. आणि म्हणून याचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला किती दिसते 45% दिसते. त्याच्यामुळं क्लोरीन हा जो आहे हा कन्फ्यूज आहे थोडासा. क्लोरीन प्रायमरीवर जास्त प्रॉडक्ट भेटणार की सेकंडरीवर, ते आपण या फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेट करत असतो. बरेचदा असं वाटतं आपल्याला की टर्शरीची रिएक्टिव्हिटी जास्त आहे म्हणून टर्शरी प्रॉडक्ट मेजर असेल, पण हे सिलेक्टिव्हिटी क्लोरीनची कमी आहे, रिएक्टिव्हिटी जास्त आहे. आणि त्याच्यामुळं हा क्लोरीन कन्फ्यूज आहे की कोणत्या कार्बनवर तो अटॅक करणार आहे, प्रायमरी सेकंडरी किंवा टर्शरी हायड्रोजन रिप्लेस करणार. तर ते आपण या फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेट करतो. बऱ्याच जागी तुम्हाला प्रायमरी वाला प्रॉडक्ट जास्त दिसेल आणि टर्शरी वाला प्रॉडक्ट कमी दिसेल, कारण त्याच्या सिलेक्टिव्हिटी लेस असल्यामुळं. क्लोरीनची सिलेक्टिव्हिटी लेस आहे आणि रिएक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे. आणि हे फॉर्म्युला आपण याचा या प्रकारे यूज करत असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण क्लोरिनेशन्स करू. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ की आयसोब्युटेनलाच आपण IUPAC मध्ये काय म्हणणार आहोत 2-मिथिल प्रोपेन. 2-मिथिल प्रोपेनची रिएक्शन्स घेऊ. आता आपण कोणासोबत क्लोरिनेशन्स करू 2-मिथिल प्रोपेन, किंवा यालाच आपण आयसोब्युटेन म्हणतो. याची जर रिएक्शन्स आपण लाईटच्या प्रेझेन्स मध्ये केली तर काय होणार आहे, दोन पॉसिबिलिटीज आहे. हा वाला प्रायमरी कार्बन आहे, हा वाला प्रायमरी कार्बन ॲटम आहे आणि हे प्रायमरी कार्बन ॲटम आहे. कुठचा तरी एक हायड्रोजन जाईल. आणि हा वाला टर्शरी कार्बन ॲटम आहे. बघा हा वाला टर्शरी आहे, तर आपल्याला दोन प्रॉडक्ट भेटतील आणि म्हणून दोन मोनोक्लोरो डेरिव्हेटिव्ह भेटतील. एक आपल्याला प्रायमरी भेटल आणि एक टर्शरी वाला. तर इथून एक हायड्रोजन जर काढला आपण एका क्लोरीन ॲटम तर आपल्याला काय भेटल आयसोब्युटिल क्लोराईड किंवा 1-chloro-2-मिथिल प्रोपेन. आणि दुसरा कोणता भेटल टर्शरी ब्युटिल क्लोराईड भेटल. टर्शरी ब्युटिल क्लोराईडचं पर्सेंटेज दिलेलं आहे 36% आणि प्रायमरी आयसोब्युटिल क्लोराईडचं पर्सेंटेज दिलेलं आहे 64%. आणि हे सुद्धा आपण याच फॉर्म्युल्यानुसार काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो, जे वरचे फॉर्म्युले दिलेले आहे आपल्याला. बरोबर आहे. अशा प्रकारे इथे तुम्हाला दिसते की प्रायमरीचं प्रमाण काय दिसलेलं वाटते की जास्त आहे आणि टर्शरीचं कमी आहे, कारण याचा सिलेक्टिव्हिटी रेशो जो आहे तो कमी आहे आणि रिएक्टिव्हिटी रेशो जास्त आहे. त्यानंतर नेक्स्ट तिसरं जे एक्झाम्पल आपण पाहत असतो क्लोरिनेशन्स मध्ये निओपेंटेन सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3, यालाच आपण 2,2-डायमिथिल काय म्हणतो 2,2-डायमिथिल प्रोपेन. 2,2-डायमिथिल प्रोपेनचं जर आपण क्लोरिनेशन्स केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये तर आपल्याला एकच प्रॉडक्ट भेटल. त्याचं कारण असं आहे की हे सर्वच्या सर्व कार्बन ॲटम कोणते आहेत प्रायमरी कार्बन ॲटम आहे. कुठचाही एक हायड्रोजन जर काढला आपण तर आपल्याला एकच आन्सर भेटल. आणि म्हणून निओपेंटेनचं जर आपण क्लोरिनेशन्स केलं तर आपल्याला निओपेंटिल क्लोराईड भेटल. काय भेटल असा निओपेंटिल क्लोराईड असा एक प्रॉडक्ट भेटल आणि हा मोनोस डेरिव्हेटिव्ह एकच भेटल. ठीक आहे. अशा प्रकारे त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जर 2-मिथिल ब्युटेन घेतला आणि याचं क्लोरिनेशन्स केलं तर किती मोनोक्लोरो डेरिव्हेटिव्ह भेटतील हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा आता इथे तुम्हाला दिसतं की हा प्रायमरी कार्बन आहे, हाही प्रायमरी कार्बन ॲटम आहे आणि हाही प्रायमरी आहे. हा वाला टर्शरी कार्बन ॲटम आहे आणि हा वाला सेकंडरी कार्बन ॲटम आहे. त्याच्यामुळे याच्यात 3 प्रकारचे कार्बन ॲटम आहेत. पण याच्यात पॉसिबल प्रॉडक्ट किती भेटतील 4 प्रकारचे भेटल, कारण या दोघांचं एन्व्हायरमेंट हे वाला आणि हे वाला हे आणि हा वाला जो प्रायमरी वाला आहे तो वेगळा आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला पॉसिबल प्रॉडक्ट किती भेटतील 4 प्रकारचे पॉसिबल प्रॉडक्ट भेटतील. एकदा आपण या प्रायमरी कार्बनवरचा हायड्रोजन काढू क्लोरीननं आणि अशा प्रकारे प्रॉडक्ट तयार होईल. एकदा आपण कोणाचा काढू सेकंडरी कार्बनवरचा काढू आणि सेकंडरी कार्बनवरचा जर काढला तर या टाईपचा प्रॉडक्ट भेटेल आपल्याला सेकंडरी वाला. बरोबर आहे. आणि नेक्स्ट आपण जर क्लोरिनेशन्स केलं
तर आता टर्शरी कार्बनवरचा हायड्रोजन काढू आपण आणि आपल्याला टर्शरी कार्बनवर क्लोरिनेशन झालेलं दिसेल, बरोबर आहे, अशा प्रकारे. आणि नंतर जेव्हा आपण फायनल प्रॉडक्ट पाहू तो म्हणजेच टर्शरी ब्युटील म्हणजेच या दोन पैकी एक कोणता तरी काढला तर आपल्याला एक अशा प्रकारचा एक मोनोक्लोरो डेरिव्हेटिव्ह वाला भेटतो आणि साइड प्रॉडक्ट काय राहणार आहे HCl. म्हणजे असे 4 पॉसिबल मोनोक्लोरो डेरिव्हेटिव्ह भेटतील आपल्याला जर आपण 2-मिथिल ब्युटेनचं क्लोरिनेशन्स केलं इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. काय नाव आहे याचं? 2-मिथिल ब्युटेन किंवा आपण याला आयसोपेंटेनही म्हणतो. काय म्हणतो? आयसोपेंटेन या नावानं सुद्धा ओळखतो. तर अशा प्रकारे याचं क्लोरिनेशन्स केलं तर आपल्याला 4 मोनोक्लोरो डेरिव्हेटिव्ह भेटतील. अशा प्रकारे आपण क्लोरिनेशन्स करत असतो आणि क्लोरिनेशन्स मध्ये जे मेजर प्रॉडक्ट आहे ते आपण या फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेट करत असतो. तर हा वाला फॉर्म्युला प्रत्येक याच्यावर वापरून पाहायचा. तुम्हाला जे पर्सेंटेज तिथं दिलेलं आहे तेवढं आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. ठीक आहे. आता आपण क्लोरिनेशन झाल्यानंतर आपण ब्रोमिनेशन्स वर जाऊ. तर ब्रोमिनेशन्स ऑफ अल्केन जर करत असेल आपण तर ब्रोमिनेशन्स मध्ये आपण फॉर एक्झाम्पल आपण अल्केनचं ब्रोमिनेशन्स करू पण त्यासाठी आपण अनहायड्रस AlBr3 हा लेविस ऍसिड कॅटलिस्ट वापरू. आणि याचा रोल आहे की हा जो AlBr3 आहे हा डिफिशियंट असल्यामुळं या Br मधला एक Br तो काय करेल आपल्याकडं ओढून घेईल आणि काय तयार करणार आहे AlBr4 एक कॉम्प्लेक्स निगेटिव्ह तयार करेल आणि प्लस Br पॉझिटिव्ह म्हणजे Br इलेक्ट्रोफाइल जनरेट करायचं काम करते. त्याच्यामुळे ही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. इथून एक Br पॉझिटिव्ह इथं जातो तर इथून H पॉझिटिव्ह हा रिप्लेस होतो आणि आपल्याला काय भेटते अल्किल ब्रोमाइड. याला आपण ब्रोमिनेशन्स म्हणत असतो. अशा प्रकारे आपण अल्किल ब्रोमाइड तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल मिथेनचं आपण ब्रोमिनेशन्स केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये अनहायड्रस AlBr3 या लेविस ऍसिड कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये. तर एक Br पॉझिटिव्ह इथं चालला जाईल तर H पॉझिटिव्ह निघून जाईल आणि आपल्याला मिथिल ब्रोमाइड भेटल. तसंच आपण इथेनचं ब्रोमिनेशन्स केलं तर आपल्याला सरळ सरळ इथिल ब्रोमाइड भेटल कोणाच्या प्रेझेन्स मध्ये अनहायड्रस AlBr3 या कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये. अशा प्रकारे ही रिएक्शन जी आहे ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आहे आणि AlBr3 यामध्ये जो ऍक्ट होतो तो असतो लेविस ऍसिड कॅटलिस्ट असतो. त्यानंतर आपण जर असंच ब्रोमिनेशन्स केलं कोणाचं प्रोपेनचं. प्रोपेन घेतो मी आता इथे CH3CH2CH3 प्रोपेनचं जर आपण ब्रोमिनेशन्स केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करणार आपण अनहायड्रस AlBr3 या लेविस ऍसिड कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये. अनहायड्रस AlBr3 या लेविस ऍसिड कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये. तर एक Br आता इथं दोन पॉसिबिलिटी आहे प्रोपेन मध्ये. हे दोन प्रायमरी कार्बन ऍटम आहे आणि एक सेकंडरी. तर प्रायमरी वरचा जर एक हायड्रोजन्स आपण काढून टाकला तर आपल्याला काय भेटल 1 ब्रोमो प्रोपेन भेटल. काय भेटल असा 1 ब्रोमो प्रोपेन भेटतो. आणि जर आपण सेकंडरी कार्बन वरचा हायड्रोजन्स ब्रोमिन न काढला तर आपल्याला काय भेटतो 2 ब्रोमो प्रोपेन भेटतो. काय भेटणार आहे 2 ब्रोमो प्रोपेन भेटल प्लस साइड प्रोडक्ट काय भेटल HBr भेटल. तर 2 ब्रोमो प्रोपेन. आता इथे बघा इथे क्लोरीन सारखं नाही आहे. क्लोरीन मध्ये एक 45 आणि एक 55% तयार होत होतं. इथे 1 ब्रोमो प्रोपेन जो आहे तो फक्त 3% तयार होतो आणि हा वाला जो तुमचा सेकंडरी वाला प्रॉडक्ट आहे तो 97% तयार होत असतो. त्याचं कारण असं आहे की ब्रोमिनची रिएक्टिव्हिटी कमी आहे पण त्याची सिलेक्टिव्हिटी जास्त आहे. तो टर्शरी हायड्रोजन्स प्रॉडक्ट हा मोर प्रिडॉमिनन्स बनवल देन सेकंडरी हायड्रोजन्सला रिप्लेस करून देन प्रायमरी हायड्रोजन्सला. त्याच्यामुळे याची जी सिलेक्टिव्हिटी ऑर्डर आहे ती जास्त आहे. म्हणजे तो टर्शरीला प्रिफरन्स देईल. सेकंडरी असेल तर सेकंडरीला प्रिफरन्स देईल प्रायमरी पेक्षा. आणि म्हणून याच्यातला सेकंडरी किंवा टर्शरी प्रॉडक्ट तुम्हाला जर असेल तयार होत असेल तर तो मेजर प्रॉडक्ट असेल आणि तो खूप जास्त प्रमाणात असेल. आणि याची रिएक्टिव्हिटी क्लोरीन पेक्षा कशी आहे कमी आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ प्रोपेन. नंतर आपण आता प्रोपेनचं ट्रीटमेंट केलंच आपण आत्ताच लक्षात ठेवा. तर आता आपण आयसोब्युटेन घेऊ. इथे कोणता घेऊ आयसोब्युटेनचं ट्रीटमेंट करू कोणासोबत ब्रोमिन सोबत. तर फॉर एक्झाम्पल मी जर काय घेतलं आता आयसोब्युटेन सेकंड लास्ट वर एक CH3 देतो. हा आयसोब्युटेन झाला. याचं ब्रोमिनेशन जर केलं तर किती मोनोब्रोमो डेरिव्हेटिव्ह तयार होतील पहिल्यांदा हे कसं ठरवायचं आहे आपल्याला
की याची कोणासोबत रिएक्शन्स करून राहिलो आपण, अनहायड्रस AlBr3. आता बघा हा जो आयसोब्युटेन आहे, या आयसोब्युटेन पासून किती मोनोब्रोमो डेरिव्हेटिव्ह तयार होतील हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. त्याच्यातनी प्रायमरी हायड्रोजन, प्रायमरी आणि एक कोणता आहे, टर्शरी. आणि त्याच्यामुळे याच्यात दोन पॉसिबल मोनो ब्रोमो डेरिव्हेटिव्ह तयार होतील. एक तयार होईल आपला आयसोब्युटिल ब्रोमाइड, काय तयार होईल असा, आयसोब्युटिल ब्रोमाइड तयार होईल. आणि एक तयार होईल टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड, एक तयार होईल आपला टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड तयार होईल. आणि आपल्याला जो मेजर प्रॉडक्ट असेल या रिएक्शन्स मध्ये तो आपल्याला ओळखायचा आहे. तर इथे 99% तुमचा काय भेटणार आहे, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड हा वाला जो प्रॉडक्ट आहे, तर हा वाला प्रॉडक्ट तुमचा मेजर प्रॉडक्ट राहील, 99% असेल. आणि फक्त 1%च तुमचा काय तयार होईल, आयसोब्युटिल ब्रोमाइड तयार होईल. तर अशा प्रकारे हे जे रिएक्शन्स आहे ब्रोमिनेशन्स ते आपण कॅरीड आउट करत असतो. तर ब्रोमिनेशन मध्ये सिंपल आहे, टर्शरी वाला प्रॉडक्ट हा मेजर राहील आणि जो प्रायमरी आणि सेकंडरी वाले असेल तर प्रायमरी वाला तर खूप कमी राहील, सेकंडरी वाला प्रिफरन्शियली तयार होईल. बरोबर आहे. तर अशा प्रकारे क्लोरिनेशन्स आणि ब्रोमिनेशन्स मध्ये दोन याच्यात थोडा फरक आहे रिएक्टिव्हिटी आणि सिलेक्टिव्हिटी मध्ये. तर इथे आपण आताच क्लोरिनेशन्स मध्ये पाहिलं होतं, तर क्लोरिनेशन्स मध्ये इथे टर्शरी वाला प्रॉडक्ट 36% आहे, पण ब्रोमिनेशन्स मध्ये तो 99% आहे. कारण क्लोरीनची सिलेक्टिव्हिटी कमी आहे आणि रिएक्टिव्हिटी जास्त आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्वात पहिल्यांदा जेव्हा आपण क्लोरिनेशन्स आणि ब्रोमिनेशन्स करतो, हे सर्वात दोन महत्वाचे पार्ट आहे. त्याच्यानंतर आता आपण आयोडिनेशन्स ऑफ अल्केन पाहूया. ठीक आहे.